मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि आता वाजलेले आहेत 9. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओसाठी म्हणजे ब्लॉगिंगसाठी. तर मी आत्ता इथं वरती आहे बेडरूममध्ये. तर हे बघा ऊन बघा किती येते. उन्हामुळे काही दिसत नाहीये उन्हामुळे. आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता खाली जाऊया आणि सुरुवात करूया आपल्या कामाला. तर चला. आणि मी खाली आलेली आहे आणि इथं दिसत आहे तुम्हाला हे आहे आमचं देवघर. तर देवघराच्या पाठीमागे एक खिडकी आहे आणि किचनच्या समोर बरोबर खिडकी येते आणि त्या खिडकीतून किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करत असताना बाहेरचं सगळं दिसतं. कोण येतंय जातंय किंवा कोण आलेलं आहे. तर सारखं लक्ष जातं तिकडे बाहेरून कोणी आलं गेलं तर. आणि ऐश्वर्याचं पण तिथं काहीतरी चालू होतं आणि मी वरती म्हणजे वरच्या बेडरूममध्ये गेले होते कारण खाली बेडरूममध्ये खूप आवाज येतो रस्त्यावरचा किंवा घरातला बाथरूमचा किंवा भांड्यांचा नळाच्या पाण्याचा. म्हणून मी ब्लॉग सुरू करण्यासाठी म्हणून मी वरती गेली होती सुरुवात फक्त करण्यासाठी. आणि आपण व्हिडिओ काढताना जर बोललं तर आपल्याला नंतर जो व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो तो द्यावा लागत नाही. पण आमच्या इकडे खूप आवाज येतो म्हणून नंतर मला व्हॉइस ओव्हर द्यावाच लागतो. आणि नंतर खाली येऊन माझी कामाचंही सुरू झालेलं आहे. सकाळचं बेड वगैरे आवरणे, पांघरुणाच्या घड्या घालणे, धुतलेले कपडे बाजूला करणे किंवा धुवायचे कपडे काढणे तेच मी इथं करत आहे. आणि हा इथं माझा छोटा मुलगा बसलेला आहे. त्याला जो काल मोबाईल घेतला होता तो जो मोबाईल आहे तो ते बघत आहे कारण iPhone 15 घेतला होता तर तो वापरायला थोडासा अँड्रॉइडपेक्षा थोडा वेगळा आहे आणि त्याचा थोडा वेळ लागतो थोडंसं समजून घेण्यासाठी. कारण आमच्याकडे कोणाकडेच आत्तापर्यंत iPhone नव्हता. त्यानेच पहिल्यांदा घेतलेला आहे आणि तो ते बघत आहे कसं आहे काय आहे ते. आणि इथं मी कपडे काढलेले आहेत धुण्यासाठी म्हणून ज्या साड्या वगैरे होत्या ते बाजूला करून घेतल्या आणि लॉन्ड्रीचे पण जे कपडे आले होते ते कपाटात ठेवून घेतले. आणि नंतर जे मशीनला कपडे लावायचे होते ते मी मशीनला लावून घेतले आणि हाताने धुवायचे कपडे होते ते मी हाताने धुवून घेतले. कारण साड्या वगैरे मोस्टली जास्त थोडंसं वर्क वगैरे असतं त्याच्यावर किंवा जे हेवी कपडे असतात ते हातानेच धुवावे लागतात. कारण मशीनमध्ये वर्क वगैरे असलेले कपडे धुवायला टाकले तर पूर्ण वर्क वगैरे त्याचं निघून जातं. तर ते सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा कलर जाणारे कपडे हे पण आपल्याला हातानेच धुवावे लागतात. तर मग मी ह्या साड्या हाताने धुवून घेतल्या. कधीतरी थोडा वेळ घालतो आणि काढून ठेवतो तर मग मी एकदमच धुवून घेते. आणि त्या मी साड्या धुवून घेतल्या आणि निथळायला ठेवल्या आणि नंतर निथळल्यानंतर मग मी त्या सुकायला घातलेल्या आहेत. आणि पुढे व्हिडिओमध्ये आम्ही एक अंड्याचा प्रकार रस्साचा प्रकार करतो जो माझ्या मुलांना आवडतो त्याचाही एक प्रकार आहे. आणि ऐश्वर्याने संक्रांतीसाठी तिळगुळाची ज्वेलरी आणि साडी घेतलेली आहे त्याचा पण व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला दिसेल. कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर आवडत असतील माझे व्लॉग आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. आणि हा आहे तो अंड्याचा रस्सा. हे अंडे आहेत ना ते थोडी वेगळ्या पद्धतीने बनवते मी. अख्खीच अंडी मी रस्स्यात सोडते. जर याची पूर्ण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कोणी सांगा मी त्याची पूर्ण रेसिपी देईन. आणि ही आमच्यासाठी पालक केला होता. पालक डाळीतला पालक आहे हा. गरगट्टा पालक म्हणतात ना तो आहे हा. आणि नंतर आम्ही जेवायला बसलेलो आहे. जेवायला बोलवते. तर ही बघा ऐश्वर्याने संक्रांतीसाठी तिळगुळाची ज्वेलरी घेतलेली आहे. हलव्याची ज्वेलरी आहे. तर बघा किती छान आणि सुंदर आहे. ही मला वाटते थर्माकोलची असते का? हो थर्माकोलची असते. आणि जवळून बघा ही किती सुंदर दिसते छान. आणि आता याच्यावरले फोटो काढून तुम्हाला बघायला मिळतील पण ती संक्रांतीच्या वेळेस आत्ता नाही. आता ती चाललेली आहे माहेरी उद्या. ही हलव्याचे दागिने घेतलेत आणि संक्रांतीसाठी तिने ही काळी साडी घेतलेली आहे.
तर ही साडी पण तिने ऑनलाईनच मागवलेली आहे आणि ही ज्वेलरी इथंच घेतलेली आहे. तर ही साडी आणि ही ज्वेलरी रील तुम्हाला भेटेल 2-3 दिवसात बघायला. ब्लाऊजचं पॅटर्न बघा, म्हणजे कोणाला बघा कशी आवड असते. तर बघा बॅकनेक असं आहे आणि स्लीव्ज अशी डिझाईन आहे बॅकला आणि स्लीव्ज तिने पफ केलेला आहे आणि हे बघा प्लेट्स केलेले आहेत. अजून इथले एक बटन लावायचं राहिले. तर छान शिवलाय ब्लाऊज पण, साडी पण आणि हलव्याचे दागिने पण. त्याची रील येईल, फोटो येतील, पण नंतर आता घेतले म्हणून तुम्हाला दाखवलं. सरळ झालं, उलट झालं. छान दिसते. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे बघितला असेल आतापर्यंत पूर्ण. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कसा वाटला ते नक्की सांगा.